श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी भक्तांनी श्री स्वामी प्रकट दिन कसा साजरा करावा याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज हे शके 1071 सन 1149 चैत्र शुद्ध द्वितीया गुरुवार रोजी श्री गणरायांच्या साक्षीने वटवृक्षाखाली धरणी दुभंगून प्रकट झाले. निमित्त होते त्यांच्या विजयसिंग नामे भक्तांनी गोटी खेळ खेळत असताना केलेली प्रार्थना. त्यांच्या समवेत गोटी खेळ खेळण्याचे निमित्त करून श्री स्वामीदेव प्रकटले. त्यावेळी जो दोघांमध्ये खेळ रंगला त्याचे नाव श्री स्वामी गोटी खेळ. त्यावेळी महाराज आज्ञा करीत आहेत, वटवृक्षाखाली गोटी खेळ खेळावा. त्यावेळी त्यांनी वटवृक्षाला आशीर्वाद दिला, तू कलियुगात पूज्य होशील. तुला प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तजनांचे मनोरथ मी पुरवीन. हा वृक्ष जेथे असेल त्याच्या सानिध्यात माझा अखंडितपणे वास राहील. माझ्या स्थानावर हा वटवृक्षच असेल. मी वटवृक्षाखाली धरणी दुभंगून प्रकट झालो, तरी जिथे तिथे माझाच वास आहे. माझ्याशिवाय अन्य आहे तरी काय? याच वेळी हे स्पष्ट झाले की गोटी खेळ म्हणजे प्रत्येकाच्या जन्ममरणाच्या येरझाऱ्याचे प्रतीक होय. तो जिंकायचा असेल तर समर्थ कृपात संपादन करायला लागेल. ज्या विजयसिंहासमोर हा संवाद चालला त्या या श्रींच्या मानसपुत्राचाच पुढील अवतार तळ कोकणात हरी नावाने झाला. दैवयोगाने ते विजयसिंग हे हरिभाऊ तावडे या नावाने जन्मास आले होते. पुढे ते पूर्वयोजनेनुसार लीला परत्वे अक्कलकोटात दाखल झाले आणि सर्वांसमोर महाराजांचा प्रकट लीला दिन त्यांनीच सांगितला. श्रींना श्री स्वामी समर्थ हे नामाभिधान देखील हरिभाऊ तथा श्री स्वामीसूत यांचीच जगाला मिळालेली देणगी होय. श्री स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा झाला पाहिजे त्यांनी श्री स्वामी प्रेरणेनेच आखून तसे अभंगही लिहिलेले आहेत. त्या गुरु शिष्यांच्या संवादातून जे मतीत तयार झाले त्यानुसार इथे तिथे तीर्थस्थळावर फिरत राहण्यापेक्षा थेट श्री स्वामी चरणांवरच शरण यावे. श्री स्वामींची कृपा ही तुम्ही जिथे असाल तिथे होते. तुम्ही जीवनभर जो संसाराचा खेळ पाहता हीच माया होय. या मायेच्या निर्मितीचा उगम ज्यातून झाला ते मूळ स्वरूप खरे. तेच श्री स्वामी समर्थ, त्या पलीकडे अन्य देवता नाही हे समजणे हाच तो अमृतानुभव. हे समजले तर हाच सद्गुरु कृपेचा लाभ होय. प्रकट दिनाचे मुख्य महत्त्व स्वामीसूत सांगतात. चैत्र शुद्ध द्वितीयेला परब्रह्म प्रकटले, त्यामुळे त्यांचा आनंदोत्सव 5 दिवस साजरा करावा. फाल्गुन वद्य त्रयोदशीला आपण भगव्या वस्त्रात गुढी उभारावी. रोज कीर्तन, भजन, प्रवचन, नामस्मरण, ग्रंथ पारायण करावे. प्रकट काळावेळी सूर्योदयानंतर 2 घटिका म्हणजे साधारणत 48 मिनिटांनी महाराज धरणीधत बनून वर आले. त्यावेळी प्रकट काळाचे अभंग म्हणावेत. श्रींचा जय जयकार करावा. याची समग्र माहिती श्री स्वामी समर्थांचे मानसपुत्र श्री स्वामीसूत यांचे जीवनचरित्र या संजना पब्लिकेशनच्या ग्रंथात अभंग, नियमावली, भाष्यासहित दिलेली आहे. त्याचा गोषवारा असा: प्रकट दिनाला श्री स्वामी गोटी खेळ खेळावा, उपवास करावा, उपवासाचे पदार्थ व मधुर दूध प्राशन करावे. दुसऱ्या दिवशी तृतीयेला उपवासाचे पारणे फेडावे. उपवासाच्या पारण्यावेळी महाराजांनी पूर्वीच्या प्रकट काळात मागितलेले भोजन स्वामीसूतांनी नमूद केलेले आहे. महाराजांनी आज्ञापिले, खिचडी करा, दूध केळ्याचे शिकरण सोबत असू द्या, दही रानात भरपूर आहे ते थोडे थोडे घेऊ, मात्र जेवणाबरोबर कांद्याची भजी असू द्या. त्याच दिवशी महाराजांना 18 गुणी विडा कुटून द्यावा. या निमित्ताने सर्वांना हा प्रसादही होईल. नंतर लोण्याचा गोळा करून तो उडवून लोणी खेळाचे अभंग गात आनंद मिळवावा.
हा लोणी खेळ स्वामींनीच सुरू केला आहे. भक्तगणांनी आपापल्या मठात याच पद्धतीने श्री स्वामी प्रकट दिनाचा आनंदोत्सव साजरा करावा. आजपासून आम्ही स्वामी भक्तांसाठी नवीन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वामी सेवा सुरू करीत आहोत, ज्यामध्ये लेखक श्री संजय नारायण वेंगुर्लेकर, जे मागील 27 वर्षापासून श्री स्वामी समर्थ यांच्यावर सखोल संशोधन करीत आहेत, त्यांच्याबद्दल आपण पुढे सविस्तर बोलणारच आहोत. तर उद्या श्री स्वामींचा प्रकट दिन असल्याकारणाने तो नक्की कसा साजरा करावा याची माहिती आज आपण घेतली. त्यांच्या प्रकटीकरणाविषयीची सविस्तर माहिती आपण उद्याच्या भागात घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.